की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शॉर्टकटमध्ये पटकन भागाकार करायला म्हणजे झटपट 4 ते 5 सेकंदमध्ये भागाकार करायला शिकणार आहोत. तर तो व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आज आपण एक भागाकार करणं एकदम शॉर्टकट पद्धतीमध्ये शिकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ही भागाकाराची पद्धत जी आहे ती पुढे चालून कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये असो किंवा नवोदय असो, स्कॉलरशिप असो, कुठलीही एक्झाम असो, कुठल्याही एक्झाममध्ये ही जी आपली पद्धत आहे भागाकाराची शॉर्टकट, ती तुम्हाला नक्कीच कामाला येणार आहे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे इथून पुढची सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. असे सर्व बेसिक गणिताची व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील. तर बघा, बेसिक गणित पक्का असल्याशिवाय बाकी पुढचं गणित येत नाही, म्हणून बेसिक गणित आधी पक्क करणं महत्त्वाचं आहे. चला तर आता आपण आपल्या गणिताकडे जाऊया. तर बघा, 8432 भागिले 92 आपल्याला करायचं आहे. आपण आपली जी रेग्युलर भागाकाराची पद्धत आहे अशी प्रकारे मांडणी करून वगैरे हा भागाकाराचा 92चा पाढा तयार करून वगैरे आपण याचा भागाकार करू शकतो. पण आपल्याला आता तेवढं लेंदी परीक्षेमध्ये करत बसणं, आता तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमध्ये बहुपर्याय प्रश्न येतात, म्हणजे गोल करायचे असतात. 4 पर्याय दिले असतात, त्यापैकी उत्तर सांगायचं असतं. मग डायरेक्ट तुम्ही अशा प्रकारे भागाकार करून हे सोडवू शकता. तर बघा, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. तुम्ही आता आपण कसोट्या शिकलेल्या आहेत. 2 पासून 15 पर्यंत भागाकाराच्या कसोट्या आपण शिकलेल्या आहेत. जर तुम्ही पाहिला नसेल तो व्हिडिओ तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. त्या कसोट्या नक्की बघा, म्हणजे तुम्हाला आणखीन सोपं वाटेल. नसेल बघायला तरी तुम्हाला हे समजणार आहे, त्याची काही अडचण नाही. तर इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, म्हणजे दोन्ही ह्या खालीवरी दोन्हीकडे पूर्ण भाग जाणार आहे. तर बघा, आधी खाली भाग घालूया. बे क बे 2 4 बे 3 6 बे चौक 8 उरलं 1 बे सक्की 12 46 आलं वरी. वेग बे 2 4 बे 3 6 बे चौक 8 बे दुने 4 बे 1 बे उरलं 1 बे सक्की 12 वरी इतकं आलं. इथं पण आता डबल आपल्याला इथं 2 ने भाग घालता येतो. बे दुने 4 वेग बे 2 4 बे 3 6 बे दुने 4 बे 1 बे 8 16. इथं एक शून्य येईल, कारण आपण हे दोन्ही एकदाच गृहीत धरले, तर इथं एक अगोदर शून्य येईल. मग इथं आलं 2108 आणि इथं आलं 23. बघा, आता इथं 3 आहे, वरी 8 आहे. आता पूर्ण भाग जाणार आहे का? नाही जाणार. मग आता 23 पाडा आपल्याला 30 पर्यंत पाठ असणं आपल्याला महत्वाचं आहे. आता 23 पाडा तुम्हाला पाठ आहे. 23 1 23. तर बघा, इथं 210 आपल्याला घ्यावे लागणार आहे, कारण इथं 21 आहे, जे की 23 पेक्षा लहान आहे. मग 23 1 23 आणि 23 9 207 येतं, म्हणजे 9चा भाग गेला. 207 मधून 210 मधून 207 गेल्यानंतर इथं 3 राहिलं. मग आता 23च्या पाड्यात 38 आहे का? बघा, नाही. 23 दुने केल्यावर आपल्याला इथं मोठं होणार आहे संख्या 46, आणि मग इथं आपल्याला 23चा एक पहिलाच भाग घालावा लागणार आहे. 23 1 23 आणि 23 मधून 38 गेले. बघा, 23 मधून 38 गेल्यानंतर इथं राहतात 15, आणि इथं आपण पॉईंट देऊन 0 जर घेतलं, याच्या पुढे अजून आपल्याला पॉईंटचा भागाकार करायचा असेल तर पॉईंट देऊन इथं 0 घेतलं, 150 झालं. तर 23 चक्क 138चा भाग जातो, 138, आणि वजाबाकी 10 मधून 8 गेले, 2 राहिलं. 5 मधले 1 इकडे गेल्यामुळे इथं 4 राहिले, 4 मधून 3 गेले, 1 राहिलं, 1 मधून 1 गेलं 0. डबल इथं आपल्याला पुढं 2 पॉईंट नंतर 2 संख्येनंतर आपण उत्तर काढत असतो. तर 120 आहे का बघायचं आहे 23च्या पाड्यात. तर इथं 5चा भाग जाणार आहे. 23 5 115, आणि इथं आपल्याला पॉईंटच्या नंतर 2 अंकापर्यंत उत्तर काढलं तरी चालतं, आणि हे आपलं उत्तर आलेलं आहे, आणि ही आपली बाकी आली आहे. पुढं इथं पण आता वरी 8 आहे, खाली 4 आहे. इथं 2 ने पूर्ण भाग जातो खालीवरी. बे चौक 8 बे दुने 4 बे 1 बे दुने 4 उरलं 1 बे 7 14 हे 0 बे चौक 8. 2704 आलं, इथं 42 आलं. बे दुने 4 बे 1 बे दुने बे 1 बे 2 4 बे 3 6 उरलं 1 बे 5 10 आणि बे दुने 4. तर बघा, आता ही 1352 जी संख्या आली आहे, त्याला तुम्ही आता 21 ने भाग घालू शकता. 21चा पाढा तुम्हाला पाठ असेलच. तर बघा, 21चा भाग घालायचा आहे. 21 1 21. मग आता
इथं वरी आपलं जे 1315 आलं आहे त्यामध्ये 13 हे जे 13 जो अंक 21पेक्षा लहान आहे, मग 135 21च्या पाढ्यात आहे का बघायचं आहे. 21चा पाढा आपण 6 पर्यंत म्हणल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 126 आणि 126 6चा भाग जाईल 21 सक्क 126 आणि 21 सत्त केलं तर 135 पेक्षा मोठं होणार आहे, म्हणून आपण इथं 6चा भाग घालायचा आहे. आणि 126 मधून 135 गेले किती राहतात बघा. तर इथं 9 राहतात आणि इथं 92 होईल. आता 21च्या पाढ्यात 92 आहे का बघा. तर 21 चोक आपल्याला केल्यानंतर मिळणार आहे इथं 84. 21 चोक 84. मग इथं 92 मधून 84 गेले, 12 मधून 4 गेले, 12 मधून 4 गेले, 8 राहिले. हा चाल 1 मधून 1 गेलं 0. मग इथं 8 राहिलं आणि भागाकार आलेला आहे आपला 64. आता आपण पॉईंटमध्ये नाही काढणार भागाकार. इथं भागाकार आला आहे 64 आणि बाकी आलेली आहे आपली 8. तर अशा प्रकारे तुम्ही बघा. इथं तुम्हाला हे थोडंसं ट्रिकी अवघड वाटू शकतं आता, परंतु जेव्हा तुम्ही याची कारण आपल्याला प्रॅक्टिस कशाची असते याची, आपण याचा जो सराव केलेला आहे तो खूप केला आहे, तेव्हा आपल्याला हे सोपं वाटतं. पण जेव्हा आपल्याला 92चा पाडापाठ नसतो, जेव्हा आपल्याला 84चा पाडापाठ नसतो, तेव्हा आपल्याला ही जी प्रोसेस आहे भागाकाराची ती सोपी जाणार आहे. आणि याचा जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला हे खूप सोपं वाटणार आहे. आणि याचा सराव केल्यानंतर हे तुम्हाला 5 ते 6 सेकंदामध्ये सोडवता येणार आहे. त्यामुळे याची प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. पुढचं गणित. आता बघा इथं 40, इथं 0 आहे आणि इथं 5 आहे. 5च्या कसोटीनुसार खाली वरी पूर्ण भाग जातो. 5 8 40, 5 1 5 उरले 4, 5 8 40 उरले 4, 5 8 40 उरले 3, 5 7 35 वरी किती आलं 1887, खाली आलं 8. आता 8चा पाढा तुम्हाला पाठ नसते का. 8 1 8, 8 2 16 उरले किती 16, 17 18 उरले 2, 8 1 8 2 16 8 24, 8 3 24, 8 चौक 32 मोठं होतं, 8 3 24 उरले 4, 8 1 8 2 16 8 24 8 8 45, 8 संग 48, मग 8 5 40. मग 8 45 केल्यानंतर इथं उरले 7. पॉईंट देऊया. पॉईंट देऊन इथं 0 घेऊया. 8 45, 8 8 64, 8 9 72, म्हणजे 8 8 8 64. उरले किती 6. डबल 0 घेऊया. 8 8 8 7 56. बघा आला भागाकार झाला. किती सिंपल, किती सोपा भागाकार आहे बघा. उत्तर काय आलं 235.87. पुढं आता इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे. हे 0ला 0 पहिलं तर कटलं डायरेक्ट. 6 1 6, 6 1 6, 7 8 उरले 2, 6 6 6 6 12 6 18 6 24, 6 चौक 24 4, 24 25 26 उरले 2, 6 1 6 12 6 18 6 चौक 24 6 5 30, 6 चौक 24 उरले किती 7. 24 मधून 27 गेले, 24 25 26 27 उरले 3. मग आता पॉईंट देऊन 0 घेऊया. 6 1 6 12 6 18 6 24 6 5 30. किती सोपं उत्तर आहे बघा. 144.5 आला भागाकार डायरेक्ट. किती किती सोपं वाटलं बघा तुम्हाला. 60चा 40चा पाढा नसताना हे उत्तर काढणं किती सोपं आहे. आता 3 अंकी संख्येमध्ये बघा 8423 भागिले 8867 करायचे आपल्याला. तर आता इथं वरी 3 आहे, खाली 7 आहे. याला तर भाग पूर्ण कशाने जाईल काय आपल्याला माहिती नाही.